आपल्याला नाही म्हणणं कधीच शिकवलं गेलं नाही. लहानपणापासून शिकलो, वडिलांना नाही नको, आईला नाही नको. मग लग्न झालं, सासूला नाही नको, नवऱ्याला नाही नको, शेजारणीला नाही नको. आणि हळूहळू हे इतकं अंगात मुरलं की कोणी काहीही मागितलं तरी तोंडातून आधी हो निघतं, मन नाही म्हणत असलं तरी. हे फक्त तुझ्या बाबतीत नाही, आपल्यापैकी बहुतेक जणींच्या बाबतीत हेच होतं. आणि आज आपण याबद्दलच बोलणार आहोत, मनमोकळेपणाने. आता जरा विचार कर, गेल्या आठवड्यात किती वेळा असं झालं की मनात नाही होतं पण तोंडातून हो निघालं. सासूनं सांगितलं आज जेवणात हे कर, तुला वेळ नव्हता पण म्हणालीस हो. मैत्रिणीनं फोन केला, माझं हे काम करशील का? इच्छा नव्हती पण म्हणालीस हो. नवऱ्यानं सांगितलं उद्या पाहुणे येणार, थकलेली होतीस पण म्हणालीस हो. आणि प्रत्येक वेळी आतून एक छोटासा आवाज येतो, परत झालं, परत मी माझ्यासाठी नाही म्हणू शकले. हा आवाज आपल्या सगळ्यांच्या आत असतो, आपण फक्त त्याला दाबायला शिकलेलो असतो. वर्षानुवर्ष हे हो म्हणत राहिल्यावर आतून एक थकवा येतो जो झोपूनही जात नाही. एक चिडचिड येते ज्याचं कारण सांगता येत नाही. आणि एक रिकामेपण येतं जे कोणाला दाखवता येत नाही. पण तू नाही म्हणत नाहीस त्यामागे खरं कारण काय? वेळ नाही, ताकद नाही, हे सरफेसवर आहे. आतमध्ये एक खूप जुनी भीती आहे. आणि ती भीती नेमकी कोणती आहे ते मी आत्ता सांगते. आपल्याला लहानपणापासून एक इक्वेशन शिकवली गेली. तू हो म्हणालीस तर लोक खुश, तू नाही म्हणालीस तर तू स्वार्थी. ही इक्वेशन इतकी खोल रुजलेली आहे की नाही म्हणायचा विचार आला तरी मनात गिल्ट येतो. प्रत्यक्षात नाही म्हणण्याआधीच. जेव्हा तू आतून नाही असताना हो म्हणतेस तेव्हा त्या माणसाला एक चुकीचा संदेश जातो. माझ्या मर्यादा नाहीत, कितीही मागशील मी देईन. आणि मग तो माणूस अजून मागतो, कारण तू कधी थांबवलेलंच नाहीस. नाही म्हणणं म्हणजे स्वार्थी होणं नाही, ते स्वतःशी आणि दुसऱ्याशी प्रामाणिक राहणं आहे. आता मी तुला 3 प्रॅक्टिकल गोष्टी सांगते, ज्या वापरून तू नाही म्हणू शकशील, कोणाला दुखवल्याशिवाय 1 ग्राम गिल्ट न येता. आजपासूनच वापरता येतील. पहिली गोष्ट, उत्तर देण्याआधी एक क्षण थांब. कोणी काही मागितलं की एक दीर्घ श्वास घे. त्या श्वासात स्वतःला विचार, मला हे खरंच करायचं आहे का, की फक्त त्यांना खुश करण्यासाठी करणार आहे? हा एक श्वास तुला तुझ्या मनाचं खरं उत्तर देईल. दुसरी गोष्ट, नाहीला मोठं एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही. फक्त एवढं म्हण, आत्ता मला जमणार नाही. आज माझ्याकडे तेवढी ताकद नाही. यावेळी मला शक्य नाही. माफी नको, एक्सप्लेनेशन नको, गिल्ट नको. आणि हे लक्षात ठेव, जो माणूस तुझ्या नाहीला रिस्पेक्ट करत नाही त्याला तुझ्या होची कधीच खरी किंमत नव्हती. तिसरी गोष्ट, गिल्ट आला तर त्याला एकच प्रश्न विचार, मी हो म्हणाले असते तर माझ्या मनाशी प्रामाणिक राहिले असते का? उत्तर नाही येईल. आणि तेव्हा कळेल की तू काहीही चुकीचं केलेलं नाहीस. स्वतःशी खरं राहणं हे कधीच चुकीचं नसतं. एक महत्त्वाचं सत्य, जे लोक तुझ्या नाही न दुरावतात ते तुझ्यासाठी कधीच नव्हते. ते तुझ्या उपयोगासाठी होते. जे राहतात, समजून घेतात, ते खरे आहेत. आणि जेव्हा तू नाही म्हणायला शिकतेस तेव्हा तुझं हो जास्त मौल्यवान होतं. कारण ते मनापासून असतं. त्यात राग नसतो, थकवा नसतो. ते हो खरं असतं. आजपासून एकच गोष्ट कर. आरशात स्वतःकडे बघ आणि म्हण, माझ्या मर्यादा आहेत, माझ्या गरजा आहेत आणि नाही म्हणणं माझा हक्क आहे. तू चांगली बाई आहेस, नाही म्हणालीस तरी.
तू चांगली आई आहेस, नाही म्हणालीस तरी. तू चांगली सून आहेस, चांगली बायको आहेस, नाही म्हणालीस तरी. नाही म्हणणं तुला छोटं करत नाही, ते तुला तू बनवतं. हे ऐकताना मनात आलं, हे मलाच हवं होतं. तर कमेंटमध्ये लिही, आजपासून मी माझ्यासाठी नाही म्हणणार. आणि एका मैत्रिणीला, बहिणीला हे व्हिडिओ पाठव, जिला आज हे ऐकणं गरजेचं आहे.